आता वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या पैठण गेट परिसरात आजपासून अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू झाली आहे। यासाठी महानगरपालिका प्रशासन पैठण गेट परिसरात पोहोचले। सोबतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी हातगाडीच्या वादात एका तरुणाची हत्या करण्यात आली होती। त्यामुळे प्रशासनाने या परिसरातील सर्व अतिक्रमण काढण्याची भूमिका हाती घेतली आहे। या कारवाईला विरोध होण्याची देखील शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, खरं तर अतिशय मध्यवर्ती असा हा परिसर आणि या भागात होणारी ही कारवाई, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघूया, इथे थोडासा विरोध देखील व्हायला सुरुवात झालेला आहे। पैठण गेट परिसरात कारवाई सुरू आहे। सणासुदीच्या काळात या ठिकाणी मोठी गर्दी होती आणि काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती, त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली। मात्र आता या ठिकाणी विरोध देखील आपल्याला पाहायला मिळतोय। काही लोक या ठिकाणी जमा झालेले आहे आणि आमच्या दुकानावर कारवाई करू नका, जिथपर्यंत मार्किंग केली तिथपर्यंत कारवाई करा अशी मागणी केली जाते आणि जीसीपी देखील थांबवण्यात आलेला आहे। मनपाचे सुरक्षा रक्षक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र हा विरोध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर हा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त आधीपासूनच लावला होता। काय म्हणणं आहे जाणून घेऊया। बरोबर आहे का? त्यांनी नोटीस दिली पाहिजे। या ठिकाणी विरोध व्हायला सुरुवात झालेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे, ऍक्शन रॅपिड फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आले। थोडंसं व्हिज्युअल दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न करतो। या ठिकाणी ही सगळी मंडळी जी आहे, तर हे दुकानदार जे आहे ते जमलेले आहे। कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी आम्ही ही सगळी कारवाई होऊ देणार नाही, जीसीपीला विरोध करू असं जे आहे तर जीसीपीला अडवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत हा विरोध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कुठेतरी ही कारवाईला विरोध लक्षात घेता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता आणि 2 दुकानं तोडण्यात आली। त्यानंतर तिसरी चौथ्या दुकानावर जेव्हा हे गेलं जीसीपी, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने विरोध या ठिकाणी पाहायला मिळतो। लोक आडवी झालेली आहे, दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणणं आहे, काय क्या बोलना है क्या बोलना है? आपण बघतोय की ही सगळी दुकानं तोडायला विरोध होत आहे। महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी आहे। दादा, क्या बोलना है आपका? ये जगह की जो देखो परमिशन थी, परमिशन होने के बावजूद भी ये ऐसी धांधली करे कि ये यहाँ पे परमिशन रहने के बावजूद और मार्किंग भी नहीं करे हमारे तरफ। वो बिल्डिंग जो है वो डीपी प्लान में नहीं है, उधर से अतिक्रमण चालू होने वाला था। हमारे पास परमिशन है और हमने माल भी खाली नहीं करे, तो ये क्या कर रहे हैं, ये आगे डायरेक्ट तोड़ दे रहे हैं। नोटिस भी नहीं, कुछ भी नहीं मिलेंगे, नोटिस भी नहीं मिलेगा। अभी आप ये कार्रवाई रोक रहे हैं? रोकेंगे, माले में अंदर माल डालनी है वैसी, क्यों नहीं रोक सकते? आपण बघतोय की या ठिकाणी ही सगळे दुकान आहेत, सगळे तरुण दुकानासमोर आडवी झालेली आहे। कोणत्याही परिस्थितीत आमच्या दुकानात ही कारवाई करू देणार नाही, कारण आमची परवानगी आहे ती आम्ही घेतलेली आहे, दुकानाची परवानगी आहे। मात्र आम्हाला कोणतीही नोटीस न देता कारवाई करत असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे आता या ठिकाणी पोलीस फोर्स देखील वाढवण्यात आलेला आहे। आता काय पुढे होतं हे पाहणं महत्त्वाचं असं आहे। मात्र सध्या दुकान तोडायला या लोकांनी विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी दुकानाचा जो जीसीपी चालणार होतो तो देखील थांबवण्यात आलेला आहे। नक्की, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळे इथले स्थानिक जमलेले आहेत, इथले व्यापारी जमलेले आहेत। या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आलेलीच नाहीये। हे शक्य आहे का? कारण यापूर्वी पैठण गेटची कारवाई होणार आहे तर या आधीपासून सांगितलं जातंय, मात्र तरीही आम्हाला नोटीस दिली गेली नाही असं सांगितलं जातंय। आणि किती दुकानांचा समावेश आहे, किती दुकानं यामध्ये पाडली जाणार आहेत? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर यापूर्वीच या सगळ्या दुकानदारांना नोटीस देण्यात आली होती आणि काल स्वतः उपायुक्त जे आहे, हे बघा आपण बघतोय विरोध या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेला आहे। जीसीपी थांबवण्यात आलाय, पुन्हा या ठिकाणी लोक जमायला सुरुवात झाली आहे। उपायुक्त या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी चर्चा केली जाते। त्यांनी जे काही गोळे केलेलं होतं, काही लोक कोर्टात गेलेली होती, काही लोकांच्या विविध परवानग्या ह्या बाकी होत्या। जसं आता ह्या बाजूच्याच आहेत आपल्या, त्यांच्याकडे ऑक्युपन्सी किंवा बिल्डिंग प्लॅन किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही उपलब्ध झालेल्या दिसून आलेल्या नाहीत। तातूर मातूर आपले काहीतरी कागदपत्र जर त्यांनी कुणी सादर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या निदर्शनात आलं
तर 420चा गुन्हा पण आम्ही त्यांच्यावर दाखल करू. जे चुकीच्या पद्धतीचे कागदपत्र आमच्याकडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. ज्या पद्धतीने आमच्याकडे अपेक्षित असलेला डाटा आहे त्या डाटाच्या आधारावरच आम्ही इथं कारवाईसाठी आलेलो आहोत. जर त्या ठिकाणी ते उपलब्ध नसतील कागदपत्र तर निश्चितपणे कारवाई होणार आहे. हो सर नक्कीच आपण बघतोय की आयुक्तांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील, जर खोटे कागदपत्र असतील, खोट्या पद्धतीने दावा केला जात असेल तर त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करू. कोणत्याही परिस्थितीत ही कारवाई होणार अशी भूमिका घेतली आहे. मात्र आपण थोडंसं बघूया या ठिकाणी आणखीही हा सगळा जीसीपी जो आहे तर तो थांबवण्यात आलेला आहे. कारवाई होऊ देत नाहीये. लोकांनी सगळी दुकानांसमोर आडवे झालेले आहे. जीसीपी थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकारात पोलीस पीआय देखील ह्या ठिकाणी पोहोचलेले आहे. सामान जो आहे तर तो तरी खाली करू द्यावा असं आता मारुती दुकानदार करतायत आणि ते सामान खाली करायला परवानगी दिली जाते. पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे. मनपाचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी आहे. कारवाई कोणत्याही परिस्थितीत होणार अशी भूमिका मनपाने घेतलेली आहे. मात्र दुसरीकडे विरोध होताना पाहायला मिळतो. काही लोक कागदपत्र घेऊन या ठिकाणी पोहोचलेली आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. क्या बोलना है आप? सर ये बोलना है, इन्होंने हमको मार्किंग नहीं किया, कुछ नहीं किया. हमारी साइड में अदर साइड में था, बट इन लोगों ने लाखों रुपए का हमारी दुकान में माल है. इसका सारा कॉर्पोरेशन टैक्स क्लियर है. परमिशन हमारा 91 का परमिशन था. ये मैप है, अगर आप लोग देखेंगे ये मैप है, ये देख लो. इसके आधार पे हमने किया था. लेकिन अभी जो है साहब सुनने के लिए तैयार नहीं है. यहाँ कुछ भी नहीं. अपना ये अगर आप देखेंगे ये बांधकाम परवानगी 91 की है हम लोगों की. और यहाँ ना हमारे पास में हमारी साइड में इस साइड में 9 मीटर छोड़ के उन्होंने मार्किंग किया था. तो हमारा कुछ था ही नहीं, यहाँ पे इफेक्टेड नहीं था. बट अभी ऐसा है कि यहाँ से शुरू कर दिया इन्होंने. ये पूरी कार्रवाई देखो साहब, अगर हो रही है हम कार्रवाई के खिलाफ नहीं है. हमारे को टाइम देना चाहिए था. हमको स्पेशल ये साइड में कोई मार्किंग नहीं, कुछ बोला नहीं गया था. अदर साइड में क्या हमारे पास अचानक मार्किंग है भी तो उन्होंने जो है तो पहले से माप ले लिया. यहाँ 9 मीटर है, 9 मीटर रोड है. मला थोडंसं आणखी दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी फोर्स वाढवण्यात आलेला आहे. काही इकडेही लोक जमायला सुरुवात होते. कारवाईला साहजिकच पहिल्यापासून सकाळपासून विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणखी काही लोक या ठिकाणी दुसऱ्या बाजूला देखील जमा झालेले आहे. अशा पद्धतीने मॉब या ठिकाणी जमतोय. पोलीस आता या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. काही नेते देखील पोहोचलेले आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न. काय भूमिका आहे सगळी कारवाईला? भूमिका चालू जी आहे अतिक्रमणाची त्याबद्दल आम्ही तेच साहेबांशी बोलण्यास आलो. ज्याच्याकडे परवानगी असेल त्याची पाडू नये आणि जर पाडत जरी असेल त्यांना मोबदला मिळाल्याशिवाय या ठिकाणी अतिक्रमण करू नये यासाठी. आपण बघतोय ही कारवाई सध्या सुरू आहे पैठणगेट परिसरामध्ये आणि त्याला काही ठिकाणी विरोध होतोय. अनेकांचं म्हणणं आहे की मार्किंग आम्हाला करून दिलेलं नव्हतं आणि त्यामुळे ही कारवाई जी आहे ती करायला हरकत नाही. मात्र याआधी आम्हाला किती काळ कुठल्या भागापर्यंत तुम्ही कारवाई करणार आहात हे कळवणं गरजेचं होतं असं म्हणत इथे तिथले जे व्यापारी आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात. तुर्तास बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.